नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या 3 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, तनया फरशी पुसत असते आणि ती म्हणते, ही युजलेस बाई मला कामाला लावलं का? मी तिला अजिबात सोडणार नाही. तनया पुढे म्हणते, मी आयुष्यात कधीच काम केलं नाही आणि त्यात मला हे सगळं करावं लागते. किती घाण पाणी आहे हे. ती पुन्हा फरशी पुसायला घेते आणि तेवढ्या तिथे मुलं खेळत येतात. त्यांच्या पायाचे ठसे तिथे उमटतात. तनया त्यांच्यावरती ओरडते. तनया त्यांना म्हणते, मूर्ख मुलांनो, तुमच्या दोघांना दिसत नाही का? मुलं म्हणतात, हो दिसतं, पण तू अशी का दिसतीयस? म्हणजे चेहऱ्यावर मेकअप नाहीये आणि केस का असे विस्कटले तुझे? तनया म्हणते, मी दिवसभर काम करते आणि मी फरशी पुसते. तुम्हाला दिसत नाही? सगळ्या ओल्याच्या मध्ये पाय घेऊन आलात तुमचे. नाही तुम्हाला पाय ठेवायचे नसत तिथे. बनी म्हणतो, कळतं आम्हाला सगळं, पण पाय जमिनीवर नाही ठेवायचे तर कुठे ठेवायचे? ते मुलं हसायला लागतात. तनया अजून भडकते. ते म्हणते, ओव्हर स्मार्टपणा करू नका, देईन नाही तर 2 ठेवून. तनया मुलांना मारत असते आणि तेवढ्यात तिथे वसुंधरा येते. वसुंधरा तनयाला थांबवते. वसुंधरा म्हणते, लहान मुलं आहेत ती आणि त्यांच्याशी कसं बोलायचं तुला कळत नाही? प्रेमाने बोलायचं असतं. तनयाची चिडचिड होते आणि ती पुन्हा फरशी पुसायला घेते. वसुंधरा मुलांना समजावते आणि त्यांच्यासाठी आज वडे करायचं प्लॅन आहे हे सांगते. ती मुलांना म्हणते, खायचेत ना वडे? जा पटकन तोंडात पाय धुवून घ्या. मुलं तोंडात पाय धुवायला घेतात. तनयाच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं. वसुंधरा तनयाजवळ येते आणि म्हणते, अगं तनया, कसं पुसतेस तू? अगं फडकं पिळायचं असतं आणि नंतर पुसून घ्यायचं. हे ओलं ओलं आहे ना सगळं, कोणी पडलं तर? तनया म्हणते, पडलं तर पडायला हवं, तूच पडायला हवी त्याच्यावरून. वसुंधरा म्हणते, मी? अगं पण जर आई बाबा पडले तर काय होईल? मग काय करशील तू? मग त्यांची नाराजी घालवण्यासाठी मग पुन्हा काय करशील? अजून उपवास करशील? किती दिवस उपवास करशील तू? विचार कर जरा. असं म्हणून वसुंधरा निघून जाते. तनया विचार करते आणि हॉलमध्ये फरशी पुसायला येते. तर इकडे वसुंधरा मुलांसाठी वडे बनवते. गरमागरम वड्यांचा घमघमाट सुटलेला असतो. तनयाला तो वास सहन होत नाही. तिला असं वाटतं की कधी जाईन आणि वडे खाईल. तनयाच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं. ती फक्त त्यांच्याकडे बघत राहते. मुलं तिथे येतात आणि वसुंधरा त्यांना वडे देते. तिचं लक्ष सगळं मुलांकडे असतं आणि तेवढ्यात तिथे माधव येतो. तनयाला वाटतं की कोणीतरी लहान मुलं आलीत. ती मोठ्याने ओरडते आणि ती म्हणते, मूर्ख, दिसत नाहीये का? माधव म्हणतो, काय म्हणालीस तू? मूर्ख आणि मला? तनया म्हणते, सॉरी बाबा, अहो ती मी फरशी पुसत होते ना, माझं लक्ष नव्हतं, मला वाटलं मुलं आली. माधव तिथून निघून जातो. मुलं वडे खात असतात आणि तनया त्यांच्याकडे टक लावून बघत असते. ती फरशीची बादली उचलते आणि आतमध्ये जायला निघते. समोरून जयश्री येते. जयश्रीला तनयाची धडक होते आणि सगळं पाणी जयश्रीच्या अंगावर पडतं. जयश्री म्हणते, अगं समोर बघ जरा, आंघोळ केली मी सकाळी. तनया म्हणते, सॉरी आई, लक्ष नव्हतं. जयश्री म्हणते, जरा जपून चालत जा, बघून चालत जा जरा. तनया म्हणते, सॉरी, पण आई तुम्ही सांगितलेली सगळी कामं मी केली. सगळे फरशा पुसून काढल्या. सगळं म्हणजे सगळ्या रूम पुसून झालेत. वसुंधरा म्हणते, स्टडी रूम? ती राहिली ना म्हणून सांगितलं, ती राहिलीये. जयश्री म्हणते, घे तेवढं पुसून, मी रूम मध्ये आहे. जयश्री निघून जाते. तनयाकडे येते. तनयाला म्हणते, तनया, अगं ती फरशी राहिलीये ना पुसायची स्टडी रूम, जातेस ना, करणार ना तू? तनया म्हणते, आय हेट यू. वसुंधरा म्हणते, आय लव्ह यू. तनया तिथून निघून जाते. थोड्या वेळाने तनयाचं सगळं काम होतं आणि ती जयश्रीकडे येते. ती म्हणते, आई, माझी सगळी कामं झाली आहेत, सगळं घर पुसून घेतलं, पण माझा आज उपवास आहे ना. ती पुढे काही बोलणार तेवढं तिथे वसुंधरा येते. वसुंधरा म्हणते, आई, मी तुमच्यासाठी काय आणलंय? गरमागरम वडे, तुम्हाला आवडतात ना? तनया म्हणते, आई, मला तुम्हाला बोलायचं होतं एक गोष्ट. अहो मी. वसुंधरा म्हणते, अगं तनया, अजिबात काळजी करू नको. तू म्हणाली ना तसं मी माळीदादांना सांगितले आणि त्यांच्याकडून घराभोवतीची अवतीभोवतीची सगळी जागा साफ करून घेतली. तनया विचारते, माळीदादा, आणि कशाला साफ करून घेतलंय? वसुंधरा म्हणते, अगं लोटांगण घालणार आहेस ना तू, विसरली आहेस का? अहो आई, तुमची ही सून किती विसरभोळी हो. अगं तनया, तू म्हणाली होतीस ना लोटांगण घालत तू या घराला प्रदक्षिणा घालणार, म्हणून म्हटलं तुला काही टोचायला नको म्हणून सगळं साफ करून घेतलं. शेवटी मला तुझी खूप काळजी आहे ना म्हणून मी केलं. तनया म्हणते, लोटांगण आणि मी? वसुंधरा म्हणते, बदलला का विचार? बदलला असेल तरी ठीक आहे, काही हरकत नाही. आई बघा ना, तुमची सून अहो किती सगळं करते, पण अहो ती एक शब्द पाळू शकत नाही. म्हणजे कसं आहे ना, मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की हिला काही जमणार नाही, तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात की हिला सगळं जमेल, पण बघितलं ना, तिला नाही जमत आई. अहो तुम्हाला तिने शब्द दिला, पण तो शब्द पाळू शकत नाहीये. शब्द पाळणं एवढं सोपं नसतं. जाऊ दे तनया, तुला नाही जमते ना, नको. तनया म्हणते, असं कसं? मी शब्द दिलाय, मी तो शब्द पाळणार, मी लोटांगण घालणार. वसुंधरा म्हणते, चालेल,
येतो हा. आई, अजून वडे हवे असतील तर घ्या हा, चविष्ट झाले आहेत. वसुंधरा निघून जाते. जयश्री वडे खायला घेते आणि तनया तिच्याकडे हापापल्यासारखी बघत असते. जयश्री म्हणते, सॉरी, मी तुला विचारलं असतं, पण आज तुझा उपवास आहे ना? तनया म्हणते, हो उपवास आहे, येते मी. तनया बाहेर जाते. वसुंधरा तिची वाटच बघत असते. तनया म्हणते, मजा येते ना तुला, पण एक लक्षात ठेव, आता जेवढं तू एन्जॉय करतेस ना त्यापेक्षा पण जास्त तुला भोगावं लागणार. वसुंधरा म्हणते, हो का, पण जा ना, तुला लोटांगण घालायचंय ना, तू इथे काय करतेस? तनया म्हणते, मला एक विचारायचं होतं, हे लोटांगण काय असतं? वसुंधरा खूप हसते. ती म्हणते, तुला लोटांगण माहित नाही? अगं तुला जो शब्दच माहिती नाहीये ते तू करायला निघालीस. तनया म्हणते, सांग ना काय असतं लोटांगण. वसुंधरा तिला लोटांगण काय असतं हे सगळं सांगते आणि म्हणते, आता जा लोटांगण घाल. तनया म्हणते, हे लोटांगण असतं? नाही नाही, मी अजिबात लोटांगण घालणार नाही. वसुंधरा, तुला मी सोडणार नाही, तुला चांगलाच धडा शिकवणार. वसुंधरा म्हणते, का, मी काही केलं का? अगं सांग ना, शब्द कोणी दिला? तू दिला. लोटांगण घालणार कोण म्हटलं होतं? तू म्हणाली होतीस. तू असं दाखवलंस की तुला पश्चाताप झालाय आणि मोठ्या मनाने तू असं सगळं सांगितलंस की मी असं करीन तसं करीन, मग यात माझी काही चूक आहे का? आता जा लोटांगण घाल, आणि जर जमत नसेल, तुझं लोटांगण घालण्याची इच्छा नसेल तर मी आईंना बोलवते. आई, तेवढ्यात तिथे जयश्री येते. वसुंधरा म्हणते, अहो ही लोटांगण. तनया म्हणते, घालते ना, लोटांगण घालते मी. तनया बाहेर जाते आणि त्या दोघी तिच्या मागे मागे जातात. तनया खाली बसते, खाली झोपते आणि लोटांगण घालते. वसुंधरा जयश्रीकडे येते आणि म्हणते, आई, बघितलं ना, तुम्ही दिलेला शब्द हिला पाळणं किती कठीण जातंय, पण मी तुम्हाला शब्द दिलाय तो पाळणार. तुमचे जे काही गैरसमज झालेत ना माझ्याबद्दलचे, ते एक ना एक दिवस सगळे दूर करणार. एक ना एक दिवस तुम्ही मला स्वीकारालच. जयश्री म्हणते, आणि मी पण तुला शब्द देते, एक ना एक दिवस मी माझ्या आकाशच्या आयुष्यातून तुला कायमचा हाकलून लावेन आणि तो दिवस लवकरच येईल. वसुंधरा त्याच्यावरती काहीच बोलत नाही. तर रात्री तनया आपल्या रूममध्ये आलेली असते. तिचं अंग सगळं दुखत असतं. ती गरम पाण्याने शेकत असते आणि तेवढ्यात तिथे अखिल येतो. अखिल फोनवर बोलत असतो. तनया मोठमोठ्याने आऊ करत असते. अखिल तिला थांबवतो, पण ती काही आवाज करायचा थांबत नाही. अखिल फोन कट करतो. तो म्हणतो, तनया काय चालवलंय तू हे? मी फोनवर बोलते, तुला कळत नाहीये? कसले आवाज काढतेस तू? तनया म्हणते, माझं सगळं अंग दुखते, ते दिसत नाहीये तुला? आणि ही तोंडात माती गेली ती पण नाही निघते. अखिल म्हणतो, कुठे माती खायला गेली होतीस तू? तनया म्हणते, दिवसभर आज मी खूप काम केले, घर झाडून पुसून घेतलं, लोटांगण घातलं. अखिल विचारतो, लोटांगण, आणि ते का? तेवढं तिथे वसुंधरा येते. वसुंधरा म्हणते, अहो भाऊजी, तुमच्या बायकोला पश्चाताप झाला. काल जे काही ती वागली ना त्यामुळे तिला प्रायश्चित्त करायचं होतं आणि त्यासाठी तिने हे सगळं केलं. पण जाऊ द्या, मी तुम्हाला इथे बोलवायला आले होते. अहो आता जेवण बनवलंय, या लवकर तुम्ही बाहेर, तोंडात पाय धुवून या. कसं आहे ना, आजचा मेनू खूप खास आहे. आज वरण भात भाजी चपातीनी बासुंदी केलीये. अखिल म्हणतो, वा, बासुंदी तनयाच्या आवडीची आहे, म्हणून लवकर या हा. वसुंधरा बाहेर निघून जाते. तनया म्हणते, मुद्दाम करते ही सगळं. अखिल विचारतो, का, काय झालंय, असं का बोलतेस? तनया म्हणते, हिला माहितीये ना मी जेवू शकत नाही म्हणून तिने केलंय. अखिल म्हणतो, का, काय झालंय? तनया म्हणते, माझा उपवास आहे. अखिल म्हणतो, चालेल, मग तुझ्या वाटणीची बासुंदी पण मीच खाऊन घेतो. अखिल तिथून निघून जातो. तनयाची खूप चिडचिड होते. तर थोड्या वेळाने वसुंधराने सगळ्यांना जेवायला वाढलेलं असतं आणि ती सगळ्यांना आवाज देते. तेवढं तिथे तनया येते. तनया बासुंदी बघते, तिच्या तोंडाला पाणी सुटतं. तनया मनात विचार करते. ती म्हणते, आता फायनली माफी मागून टाकते आणि जेवायला बसते. घरातले सगळेजण तिथे येतात. तनया म्हणते, आई, तुम्हाला मी म्हटलं होतं ते सगळं केलंय, दिवसभर झाडलोट केलीये, लोटांगण घातलं, सगळं केलंय, पण हा उपवास. जयश्री म्हणते, ठीक आहे, तू सगळं केलंयस ना, आता यापुढे घरात दारू वगैरे आणायची नाही आणि नीट वागायचंय, तू या घरची सून आहेस. तनया म्हणते, हो, मग मी जेवू का? जयश्री म्हणते, जेव ना. वसुंधरा म्हणते, आई, आज तिचा दिवसभराचा उपवास होता ना, अजून दिवस संपलेला नाहीये. मला वाटलं तुम्ही विसरलात का काय, पण ठीक आहे, ती शब्द पाळणार नसेल तर ठीक आहे. तनया म्हणते, नाही, मला नकोय जेवायला, मी उद्या जेवेन. तनया निघून जाते. तर थोड्या वेळाने सगळ्यांची जेवणं होतात आणि अखिल रूममध्ये येतो. तनया विचारते, अखिल, झालंय का सगळ्यांचं जेवण आणि आवरून पण झालंय का? अखिल म्हणतो, हो झालंय, वसुंधरा वहिनी आवरत होती, झालं असेल तिचं. तनया ठीक आहे म्हणते. ती सगळे झोपायची वाट बघते. सगळेजण गाढ झोपी जातात तेव्हा तनया हळूच किचनमध्ये येते. ती बासुंदीची बाउल बाहेर काढते आणि बासुंदी खाणार असते. तेवढ्यात वसुंधरा व्हिडिओ शूट करते. वसुंधरा म्हणते, खा, तुला भूक लागली ना, खा तू, मी तुझं रेकॉर्डिंग करते आणि उद्या आईंना हे रेकॉर्डिंग दाखवते. आईंना मी सांगते की त्यांची सून काही करू शकत नाही, दिलेला शब्द पाळू शकत नाही.
वसुंधरा बासुंदी घेते आणि एक चमचा खाऊन बघते. ती म्हणते, वा, किती छान चव आहे माझ्या हाताला, मस्त. ती घेऊन जात असते. तनयाचा चेहरा पडतो. वसुंधरा मागे वळते आणि बासुंदीचं बाऊल तिच्या हातात देते. वसुंधरा म्हणते, तुझं जेवण काढून ठेवले, जेवून घे आणि बासुंदी पण खा. मी घरातल्या कुणाला काही सांगणार नाही, कारण कुणाला त्रास द्यायला मला आवडत नाही, तसे संस्कार नाही ना माझ्यावर. वसुंधरा निघून जाते. तनया इथे विचार करते. ती म्हणते, आज मला खूप त्रास दिलायस ना तू, या सगळ्याची परतफेड करावीच लागणार आहे. मला सगळं घर पुसायला लावलं ना, बघ तुला लवकरच लोकांची धुणी भांडी करायला लावणार. मला उपाशी ठेवलं होतं, तुला उपाशी राहायला मी भाग पाडणार. तर माझं नाव तनया, नाहीतर नाही. असं म्हणून तनया विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.